मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिलासा. तर राज्यातील अतिवृष्टी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत निधी मंजूर झालेला आहे. तर जिल्हे कोणते आहेत ते पहा. नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली या जिल्ह्याचा समावेश आहे. तर राज्यातील जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून शासकीय मदतीचा प्रशिक्षित होते. तर अखेर राज्य सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी 2 स्वतंत्र शासन निर्णय काढून 4 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरण करण्याची मंजुरी दिली आहे. तर मित्रांनो, राज्यातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील हाहाकार माजला होता. नद्यांना पूर आला होता आणि काही शेतकऱ्यांनी उभे पिके पाण्याखाली गेले होते. या नैसर्गिक शेतकऱ्यांच्या तोंडाला घास हिरवण्यात गेला. राज्य सरकारने जवळपास 30 जिल्ह्यातील तब्बल 24 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर सुरू आहे. तर वाढत्या दबावामुळे आणि शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीमुळे लक्ष घेता राज्य सरकारने अखेर मदतीचा हात पुढे केला आहे. तर महसूल व वन विभागाचे 18 सप्टेंबर 2000 रोजी 2 शासन निर्णय प्रशासकीय करून नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे. तर शासनाने जाहीर केलेल्या निधीमध्ये मराठवाड्यातील 2 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्याचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी, सातारा, सांगली. तर नांदेड जिल्ह्यातील 553 कोटी रुपये निधी पहिल्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.